नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा बाईकवरून घराकडे चाललेले असतात. तर तेव्हा वाटेतच नंदिनी बास बास थांबवाच इथं असं जीवाला एकदमच म्हणते. तर तेव्हा जीवा सुद्धा एकदमच ब्रेक मारतो आणि काय झालं असं नंदिनीला विचारतो. तर तेव्हा नंदिनी बाईकवरून खालीच उतरते आणि हेल्मेट काढून ती जीवाच्या हातामध्येच देते आणि ती समोरच असलेल्या पाणीपुरीवाल्याकडे पळतच जाते आणि डायरेक्ट त्याला ऑर्डर देते. तर त्यावर जीवासुद्धा तिच्याजवळ येतो आणि "1 मिनिट थांब, 2 प्लेट कशासाठी मागवत आहेस तू? मी तर पाणीपुरी खाणार नाही" असं तिला सांगतो. त्यावर नंदिनी का असं त्याला विचारते आणि "पाणीपुरी आहे ना, खा ना" असं ती म्हणू लागते. तर तेव्हा जीवा तिला "नाही नको, माझा तर मूडच नाही" असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की "अरे मूड चांगला होण्यासाठीच ना पाणीपुरी खात असतात आणि तुम्हाला माहिती आहे का, की रिसर्च असा सांगतो की पाणीपुरी खाल्ल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये ना हॅपी हार्मोन्स रिलीज होतात" असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा एकदमच मध्ये म्हणतो की "नंदिनी रिसर्च आहे का? आणि मला वाटलंच होतं आणि काय मोठ्या-मोठ्या बाता मारतेस गं तू सगळं" असं तिला म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी हसूच लागते आणि म्हणते की "हे सगळं ना मी तुम्हाला कन्व्हिन्स करायला बोलत आहे." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की "काही एक गरज नाही, फक्त तू खा." तर तेव्हा नंदिनी म्हणते की "बरं ठीक आहे." असं म्हणून ती पाणीपुरीवाल्याला सांगू लागते की "रगडा थोडा कम डालना और मीठा पानी और तीखा पानी ना बराबर डालना" असं ती सांगत असते आणि जीवाला परत एकदा विचारते की "बघा तुम्हाला खायची आहे का?" तर तेव्हा जीवा परत नाही असं तिला सांगतो. तर तेव्हा नंदिनी परत त्या पाणीपुरीवाल्याला म्हणते की "आपके पास कांदा नहीं है क्या?" तर तेव्हा जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे बघत असतो. तर नंदिनी पाणीपुरी खायला सुरुवात करते. तर तेव्हा जीवाच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटू लागतं. तर आता नंदिनी परत जीवाकडे बघते आणि "हवं आहे का?" असं त्याला विचारू लागते आणि "एकदम मस्त आहे पाणीपुरी" असं सांगत असते. तर तेव्हा जीवा मात्र आपलं तोंड उघडतो आणि तिच्याकडे तर नजर चोरूनच बघत असतो. तर तेव्हा नंदिनी एकावर एक पाणीपुरी खातच असते आणि ती अजून एकदा जीवाला विचारते. तर आता सुद्धा जीवा नाही असंच सांगतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, वसुंधरा मंजूला सांगत असते की या नंदिनी आणि काव्यामध्ये आम्ही फूड पाडणार आहोत. म्हणजे आमच्या दोघींचं ठरलेलं आहे आणि रम्यानेच मला सांगितलेलं आहे की काय-काय करायचं आणि कसं करायचं. तर तेव्हा मंजू तिला आश्चर्याने विचारते की "हे रम्यानं सांगितलं का तुला?" तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की "हो, आजकाल ना सगळं काही तीच सांगते आणि सगळं काही तीच ठरवते. मी फक्त हुकमाची ताबेदार आहे आणि मी आई आहे ना म्हणून तर मला हे सगळं करावं लागतं. आणि तुला एक गोष्ट सांगू का? कधी-कधी कळतच नाही की मुलांचे लाड करता ना कुठं थांबायचं असतं आणि खरं तर कळत असतं ती चुकत आहे पण वळत नाही आणि हे जे काही सगळं मी काही करत आहे ना ते रम्याच्या आनंदासाठीच करत आहे. म्हणून तर तिचे सगळे हट्ट पुरवत असते, लाड करत असते. तिने हुकूम सोडला ना की सोडला, मी लगेचच पळते आणि एवढं सगळं आता मी करते ना तिच्यासाठी. मग आता मला सांग, आपला प्लॅन सक्सेसफुल होतो का नाही हे बघायसाठी तिने इथं असायला हवं का नाही? आणि ही अशी पाठ फिरवायची असते का?" असं म्हणून ती वैतागत असते. तर तेव्हा मंजू तिला म्हणते की "जाऊ देत ना ताई आणि मला सांग प्लॅन काय आहे ते?" तर तेव्हा वसुंधरा हसू लागते आणि तिला म्हणते की "प्लॅन मात्र मी तुला सांगणार नाही आणि जे काय आहे ना ते तू प्रत्यक्षच बघ ना. आणि इतकं मात्र नक्की सांगेन की आज नंदिनीला वेगळीच वसू दिसणार. अशी वसू दिसणार की जी या अगोदर तिने कधी बघितलेलीच नाही." तर आता नंदिनी त्या पाणीपुरीवाल्याला म्हणते की "अभी एक मसाली पुरी देना और बाद में अजून एक प्लेट हवी आहे." असं त्याला तोडकं-मोडकं हिंदी मराठीमध्ये ती बोलू लागते. तर तेव्हा जीवा आता तिला थांबवतो आणि विचारतो की "मसाली पुरी घेतल्यानंतर परत का 1 प्लेट खात आहेस तू?" तर तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते की "अरे 2 प्लेट खाणार आहे ना आणि एकच मसाली पुरी असं कसं चालेल? आणि काय करायचं माहिती आहे का, की 1 प्लेट पाणीपुरी खायची, मग 1 मसाली पुरी खायची आणि मग परत पुढची प्लेट आणि मग परत 1 मसाली पुरी. मग झाले ना बरोबर 2 मसाले पुरी. कळालं का?" असं ती म्हणत असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पाणीपुरी तर एकदम झकासच आहे. ते काळं मीठ घातलेला गरमागरम रगडा, कांदा, कैरी, चिंचेचं पाणी, खजुराची चटणी, पुदिन्याची चटणी कमालच आहे, असं ती पाणीपुरीची तारीफ करतच असते. आणि आता मात्र जीवाच्या तोंडाला अजूनच जास्त पाणी सुटतं. तर तेव्हा आता जीवा न राहून बोलतो की "1 प्लेट मुझे भी पाणीपुरी दो." आणि
तो आपलं तोंडच नंदिनीपासून बाजूला करतो. तर तेव्हा नंदिनी मात्र आता जीवाला विचारते की तुम्हाला मीडियम पाहिजे का तिखट पाहिजे? तर तेव्हा जीवा मीडियम पाहिजे असं सांगतो आणि आता तो सुद्धा पाणीपुरीवरती ताव मारू लागतो आणि दोघे सुद्धा मस्त पाणीपुरी एन्जॉय करू लागतात. इतक्यातच नंदिनीला ठसका लागतो. तर तेव्हा जीवा सावकाश सावकाश असं म्हणून तिला वर बघायला सांगतो. तर तेव्हा नंदिनी नुसतीच डोळे वरती करून बघते. तर जीवा तिला ओरडतो आणि म्हणतो की अगं नुसतं डोळे वर करून काय बघत आहेस, मान वर कर. तर तेव्हा नंदिनीचा ठसका थांबतच नाही आणि थोड्या वेळाने नंदिनीचा ठसका थांबतो. तर आता जीवा तिच्यावरती अजून ओरडू लागतो आणि तिला म्हणतो की कशासाठी एवढ्या गप्पागप पाणीपुऱ्या खायच्या आणि पाणीपुरीवाला कुठं पळून चाललेला नाही, तुलाच देत आहे तो पाणीपुरी. आणि परत ते दोघे सुद्धा पाणीपुरी खाऊ लागतात. तर इतक्यातच एक कपल तिथं येतं. तर तेव्हा तो तिला फ्लाइंग किस देत असतो आणि ती सुद्धा अगदी काव्याप्रमाणेच तो फ्लाइंग किस अडवत असते आणि ते बघत असताना जीवाला सुद्धा तो क्षण आठवतो की काव्यानं सुद्धा असेच त्याचे बरेच फ्लाइंग किस अडवलेले असतात. तर इतक्यातच नंदिनी जीवाला हाक मारते आणि खाताना असं विचारते. तर तेव्हा जीवा आता तिखा बनाव असं त्याला सांगतो आणि खूपच तिखट पाणीपुरी खात असतो. तर तेव्हा नंदिनी त्या पाणीपुरीवाल्याला सांगत असते की मीडियम बनाव. तर जीवा त्याला म्हणतो की और तिखा बनाव. तर तेव्हा तो पाणीपुरीवाला अजूनच तिखट बनवू लागतो आणि तेव्हा जीवा एकामागोमाग एक खातच असतो. तर नंदिनी आता त्याला सांगते की खूपच तिखट होईल. तर तेव्हा जीवा खूपच जास्त तिखट खाऊ सुद्धा लागतो आणि आता त्याला जोराचा ठसका लागतो. तर आता नंदिनी म्हणू लागते की कशासाठी एवढं तिखट खायचं आहे, पाणी यायला लागलं आहे ना डोळ्यामधून. आणि त्यानंतर त्याला ती पाणी देत असते. तर तेव्हा जीवा ती पाण्याची बॉटल सुद्धा मागे सरकवतो आणि तो त्रास सहनच करत असतो. तर आता त्यानंतर इकडे आजच्या दिवसामधला मेन इव्हेंट त्यांनी दाखवलेला आहे मित्रांनो, की पार्थ आणि काव्या अखेर आता घरामध्ये येतात. तर घरामध्ये आल्यानंतर सगळे लाईट्स गेलेले असतात. तर तेव्हा काव्या म्हणू लागते की अरे लाईट्स कशा काय गेलेल्या आहेत? तर तेव्हा पार्थ काय माहिती असं तिला मुद्दामूनच म्हणतो आणि आई बाबा अशी हाक मारू लागतो. तर तेव्हा ते दोघे सुद्धा पुढे येत असतात. तर अचानकपणे लाईट्स ऑन होतात आणि सर्वजण दंगा करत बाहेर येतात आणि टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा धक्काच बसतो. तर पार्थ तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला इशाऱ्याने मागे बघायला सांगतो. तर तिथे त्या दोघांचे फोटो लावलेले असतात. तर तेव्हा मंजू त्या दोघांना हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असं म्हणते आणि त्यानंतर पिहू सुद्धा विश करते आणि सर्वजण जोराने टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा मिथून आय लाईक धिस असं म्हणतो. तर पार्थ सगळ्यांना थँक्यू असं म्हणत असतो आणि काव्याला हॅपी फर्स्ट 1 मंथ ॲनिव्हर्सरी असं बोलतो. तर तेव्हा काव्या मात्र धक्क्यातच असते. तर इतक्यात नंदिनी आणि जीवासुद्धा तिथं येतात. तर तेव्हा मिथून धावत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना तिथे घेऊन येतो आणि तेव्हा सर्वजण तुम्हाला सुद्धा हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असं बोलतात. तर तेव्हा आता या दोघांच्यामध्ये जीवाला जोराचा धक्का बसलेला असतो आणि नंदिनी मात्र खुश असते. तर तेव्हा जीवा आता मागे बघतो आणि ते फोटो बघितल्यानंतर त्याला सुद्धा खूपच त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर तो काव्याकडे सुद्धा बघू लागतो आणि बाकीचे मात्र खूपच एन्जॉय करत असतात. तर तेव्हा आता नंदिनी जीवाला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आणि जीवा मात्र शांतच असतो. तर काव्या एकसारखी जीवाकडे बघत असते आणि तेव्हाच ती पार्थला काय आहे हे सगळं असं रागात विचारते. तर पार्थ तिला सांगतो की आज ना आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे, म्हणून तर हा केक मागवलेला आहे ना तुमच्या हातातून आणि स्पेसिफिकली त्याच दुकानामधून आणि हेच कारण आहे हे केक्स आणण्यामागं असं तिला सांगतो. तर तेव्हा काव्याला जोराचा धक्काच बसलेला असतो आणि ती एकदा जीवाकडे बघत असते आणि परत ती पार्थकडे बघून त्याला विचारते की म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? तर तेव्हा पार्थ हो असं तिला सांगतो आणि इतक्यातच वसुंधरा आता आपला डाव खेळायला सुरुवात करते आणि ती काव्याला थँक्यू काव्या असं म्हणते आणि तुमच्या ॲनिव्हर्सरीचे केक्स तूच आणलेस ना त्याबद्दल. तर तेव्हा आता मिथून खूपच खुश होतो आणि जीवाला म्हणतो की जीवा भाऊ तुमची बायको म्हणजे मिसेस नंदिनी देशमुख आज खूपच फार्मात आहे, माहिती आहे का तुम्हाला? असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी नाही असं बोलत असते. तर तेव्हा मिथून म्हणतो की अगं नंदिनी नाही काय म्हणत आहेस तू? या सगळ्याची तयारी तर तूच केली आहेस ना? आय लाईक धिस असं म्हटल्यानंतर आता जीवा आणि काव्या दोघे सुद्धा धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा नंदिनी नाही असंच म्हणत असते आणि मी फक्त ना आईंना सांगितलं की आज लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे. मग आईंना केवढा मोठा उत्साह होता असं ती सांगून आपली बाजू सेफ करायचा प्रयत्न करत असते.
तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं उत्साह तर होता, पण पुढाकार मात्र सगळ्यांना वसुताईंनीच घेतलेला आहे. तर आता काव्या रागाने वसुंधराकडे बघू लागते. तर तेव्हा वसुंधरा आता म्हणते की बरं बरं ठीक आहे, मी घेतला पुढाकार आणि केकची आयडिया रम्याची आहे. म्हणजे नंदिनीने फ्लेवर सिलेक्ट केला आणि केकची ऑर्डर दिली, पण केकवरती कुठलं डिझाईन असावं हे मात्र मिथुन आणि रम्यानेच ठरवलेलं आहे, असं ती सांगते. आणि आजची पार्टी मात्र माझ्याकडून आहे, असं ती सांगते. तर तेव्हा पार्थ थँक्यू वसुआत्या असं म्हणतो. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो की अरे फक्त वसुताईलाच नाही, तर सॅल्यूट मानिनीला सुद्धा व्हायला पाहिजे, कारण काय अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे तो, असं म्हणू लागतो. तर तेव्हा मिथुन एकदमच मध्ये बोलतो की आय डोंट लाईक दिस आणि माझ्या कामाची माझी दखल कोण घेणार आहे का? तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो की आता तुझं काय आहे? तर तेव्हा मिथुन म्हणतो की अरे फुगे फुगून फुगून ना बघ माझे ओठाचेच फुगे झालेले आहेत. असं बोलल्यानंतर सर्वजणच हसू लागतात. तर मिथुन पुढे म्हणतो की पण काहीसुद्धा म्हणा वहिनी, स्पेशली काव्याच्या हातातून केक आणणं ही आयडिया मला खूपच आवडली, असं तो म्हणत असताना काव्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर मानिनी आता म्हणते की मला असं वाटलं की काव्या किमान विचारेल तरी की हे केक कशासाठी आहेत. तर तेव्हा पार्थ म्हणतो की पण बरं झालं ना की नाही विचारलं, त्यामुळे काव्याचा सुद्धा हातभार लागला ना या सेलिब्रेशनला. आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी आमची टीम तर आऊट झालेली आहे, पण मग तुमच्या प्लेयरचं काय झालेलं आहे? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की झालेत ना ते सुद्धा क्लीन बोल्ड आणि म्हणते की मला असं वाटलं होतं की त्यांच्या लक्षात असेल, माझ्यासाठी गजरा आणतील, मला सोडायला येतील, पण यावेळी काहीच झालं नाही. तर तेव्हा मिथुन म्हणतो की आय डोंट लाईक दिस. तर तेव्हा मानिनी म्हणते की म्हणजे काय? थोडक्यात 4च्या ऐवजी 8 बदाम भिजवावे लागणार आहेत. तर तेव्हा पार्थ का असं मानिनीला विचारतो. तर तेव्हा मानिनी सांगते की 4 बदाम जीवासाठी आणि 4 बदाम काव्यासाठी. तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात आणि आता काव्या मात्र रागानंच पार्थकडे बघत असते. इतक्यात पिऊ पुढे येते आणि नंदिनीला कॉंग्रॅच्युलेशन्स नंदिनी वहिनी असं म्हणते आणि त्यानंतर जीवाला सुद्धा ती कॉंग्रॅच्युलेशन्स जीवा दादा असं म्हणते आणि त्यानंतर ती आता काव्याकडे जातच असते. तर काव्या अचानकपणे रागाने आतमध्येच निघून जाते आणि तेव्हा सर्व वातावरण परत थोडंसं गंभीर होऊन जातं. तर तेव्हा मंजू रागानंच म्हणते की हिचा पापड मोडला वाटतं बहुतेक. तर तेव्हा नंदिनी आता मी तिला समजावून आणते असं म्हणून आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो की थांबा 1 मिनिट मीच जाऊन येतो, असं तो बोलतच असतो. तर तेव्हा विक्रम पुढे येतो आणि म्हणतो की फॉर अ चेंज मी जाऊन प्रयत्न करून बघू का? तर तेव्हा मानिनी तुम्ही बघणार का असं म्हणत असते. तर पार्थ विक्रमला म्हणतो की नाही बाबा, प्रयत्न करायला काही सुद्धा हरकत नाही, पण तुम्हाला जर का रागात त्या काही बोलल्या ना तर मला नाही आवडणार. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो की अरे पार्थ, तसं काही सुद्धा होणार नाही, काव्या खूपच चांगली मुलगी आहे, आलोच मी असं म्हणून तो आतमध्ये जातो. तर इकडे आतमध्ये काव्या खूपच रागराग करत असते आणि तिला ती गोष्ट सहनच होत नसते आणि तिला आता तो क्षण आठवतो की ज्यावेळेस सुरुवातीला पार्थने तिच्यासाठी नाश्ता ठेवलेला असतो आणि त्यानंतर त्याने तिच्यासाठी गजरासुद्धा आणलेला असतो आणि त्यानंतर अनिशा तिला म्हणालेली असते की तू ना त्यांना नवरा मान किंवा मानू नकोस, ती तुझी चॉईस आहे, पण निदान माणूस म्हणून तरी त्यांचे एफर्ट्स बघ ना. आणि त्यानंतर पार्थने तिच्यासाठी अंथरूण टाकलेलं असतं, तो क्षणसुद्धा तिला आठवू लागतो आणि त्यानंतर पार्थ तिला म्हणालेला असतो की मला माहिती आहे तुम्हाला मी मित्र म्हणून नको आहे, पण मी आहे हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर तो म्हणालेला असतो की त्या मैत्रीपोटीच ना मी तुम्हाला सपोर्ट करत होतो, तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी. आणि आता त्यानंतर आत्ताचं सेलिब्रेशन तिला आठवू लागतं आणि पार्थने तिला सांगितलेलं असतं की आज आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे, तो क्षणसुद्धा आठवतो आणि ती रागानेच तिथून उठून उभा राहते आणि म्हणते की खूप हसायला येत आहे ना पार्थ तुम्हाला, उगाच वाटलं होतं मला हा माणूस चांगला आहे आणि उगाचच मी अनिशासमोर यांच्याबद्दल बरं बोलले आणि मला आधी त्यांच्याबद्दल जे वाटायचं ना तेच बरोबर आहे, कारण दाखवतात एक आणि आहेत मात्र एक, असं ती बोलत असते. इतक्यातच बाहेरून विक्रम दरवाजा वाजवतो. तर तेव्हा आतमधून काव्या एकदमच म्हणते की पार्थ खबरदार आतमध्ये आलात तर, असं ती बोलत असते आणि तेव्हा विक्रम तिचं काही न ऐकता आतमध्ये येतो. तर तेव्हा चक्क काव्या एक उशी घेऊन पार्थ समजून त्यालाच फेकून मारते आणि तेव्हा समोर विक्रमला बघितल्यानंतर तिला जोराचा धक्काच बसतो आणि ती आपल्या तोंडाला हातच लावते.
तर इकडे बाहेर नंदिनी खूपच काळजीत असते. तर तेव्हा मानिनी तिला धीर देत म्हणते की नंदिनी काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तू एवढा विचार करू नकोस. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा नंदिनी जवळ जाते आणि तिला धीर देत म्हणते की विक्रम गेला आहे ना तिला समजवायला, मग तू नको काळजी करूस. तर आता मंजू म्हणते की अरे पण एवढं काय आहे हिचं, प्रत्येक गोष्टीमध्ये मोडता घालत असते. जरा हसत खेळत घ्यायच्या असतात ना गोष्टी आणि नुसती कडू कारलंच आहे ती, असं बोलत असते. तर तेव्हा आता जीवा रागाला येतो आणि मंजूजवळ जाऊन हसत खेळत काय बोलत आहेस तू, आणि या घरामध्ये खरंच हसत खेळत घेण्यासारख्या गोष्टी आहेत का, असा तिला प्रश्नच करतो. आणि काय तोंडाला येईल ते काय बोलत आहेस तू, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर जीवा तिला म्हणतो की आई 1 मिनिट थांब, आणि त्यानंतर तो मंजूला विचारतो की मिथुन काकावरती तुझं प्रेम आहे ना, आणि तुझं लव्ह मॅरेज झालेलं आहे ना, आणि हे जर असं असताना सुद्धा तुला वेगळ्याच माणसाच्या गळ्यात जर बांधली असती ना, तर काय केलं असतंस तू, असा प्रश्न विचारतो. आणि तेव्हा सुद्धा असंच नाचत नाचत खेळत संसार केला असतास का तू, असं विचारतो. तर तेव्हा आता पार्थ जीवाला ओरडतो आणि म्हणतो की जीवा माइंड युअर लँग्वेज, शांत हो जरा. तर तेव्हा जीवा त्याच्यासमोर जातो आणि म्हणतो की मी तर शांतच होतो रे, पण घरामधले शांत राहूच देत नाहीत. आणि परत मानिनीला म्हणतो की अगं आई, आम्ही जरा कुठे रुटीन सुरू करायचं म्हटलं ना की तुमचा हा अतिउत्साह आम्हाला मागे खेचतो. तर तेव्हा आता मानिनी रागानं त्याला विचारते की आम्हाला म्हणजे कोणाला, आणि म्हणजे काय. तर तेव्हा सर्वजण धक्क्याने आता मानिनीकडे बघत असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी अजून रागात बोलतच असते आणि म्हणते की काव्या ही अशीच रिॲक्ट करणार हे साधारणपणे माहिती होतं, आणि जर का तिने काही वेगळं रिॲक्ट केलं असतं ना तरच आश्चर्य वाटलं असतं. पण तुझं काय आहे रे, तू का असं बोलत आहेस, असं त्याला विचारते. तर तेव्हा आता जीवाकडे मात्र त्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. तर आता इकडे आतमध्ये विक्रम काव्याला समजावून सांगत असतो आणि तिला सांगत असतो की आपलं दुःख असं चव्हाट्यावर मांडलं ना की मग लोक त्याची खिल्ली उडवतात, आणि हे असं चार चौघांच्या मध्ये चिडचिड करणं, तमाशा केल्याने तुझं दुःख कमी होणार आहे का, असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मग कशाने कमी होणार आहे. त्यावर विक्रम तिला सांगतो की अगं, सुखाचा विचार करून तुझं दुःख कमी होणार आहे. तर इकडे बाहेर मानिनी अजूनच जोराने भडकलेली असते आणि म्हणत असते की काव्याच्या सगळ्या गोष्टी आपण हसत हसत ॲक्सेप्ट करत नाही का, आणि आता तर बाबासुद्धा गेलेले आहेत समजवायला, अजून किती मूड जपायचा तिचा, असं म्हणून ती आता काव्यावरती सुद्धा चिडलेली असते. आणि आता त्याच गोष्टीचा त्रास नंदिनीला सुद्धा होऊ लागतो. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा नक्कीच करा.